संध्याकाळची वाजले 6:30 पण अंधार केवढा झालाय बघा. गणेश अभ्यास करतोय. गणेश अरे बाळा दिसत नाही आतलं तर ह्याच्यात लाईट खाली जाऊन बस ना. अरे वाचून लिही म्हणजे दोन्ही कामं होत आहेत. वाचायचं पण होतंय आणि शुद्ध लेखन पण होतंय. आणि खूप सारे पेरू कुणी आणलेत तर चला तुम्हाला मी दाखवते. ते केवढे छान आणि मोठे मोठे पेरू आहेत बघा. कसले भारी भारी पेरू आहेत. ते मागचे भारी होते आहे का नाही. सगळे पिकलेले होते. ते गेरेळे आणलेले. तर छान आत्याने मस्त असा चहा बनवला आहे आणि माझा चहा वाटीमध्ये ठेवला आहे काढून. आत्याला पण घ्यायचा. आम्ही दोघी आत्ताच घरी आलो आहे. आणि एक अजून पाहुणं नवीन आमच्याकडे आलेले ते पण दाखवते तुम्हाला. आज आमचे मामा आलेत. आमचे म्हणजे मामांचे मेहुणे. त्यांना चहा दिला आहे. तिकडे धूर केला आहे गाईंसाठी. धार काढायची अजून. मामा तर अजून आलेच नाहीत. आणि हे बघा ह्या दोघं ना त्याला बघा कशी जातीये. ए अगं कशाला जातीये. नाही ते बिचारे दोघं त्यांना जरा बाहेर काढले तर कशी बसलेत. आता त्यांना दूध ठेवायचं. मागाशी ठेवून गेले. थंडी वाजायला लागली कशी बसलेत बघा. आणि आपण जवळ गेले की मागे येतात. नको नको बसा तिथेच बसा. बाहेरचीच सवय बरी आहे. ए भुकायचं नाही. ते काळून अगं हो कसं दुखतंय बघा. बापरे काय खरं नाही. अरे बापरे हो ये सशा तुला नाही काय करत. सशाला आमच्या लगे राग येतोय. हे बघा तिला काय वाटतं काय माहिती. एखादी महाराणी असली आणि त्याच्याकडे बघते. हे भुकतोय काळं. हे बघा कशी शू केली. म्हणून बाहेर सोडायचं ह्यांना. आतमध्ये नाही घ्यायचं. अंधार झालाय. तिकडे पण चालू आहे दंड घालायचं ट्रॅक्टरने. गवार पेरली मगाशी. लसूण लावायचा राहिला पण गवार झालेली आहे पेरून. तर हे बघा हे दोघं. आणि अजून मगाशी एका शेळीला झालेला आहे पिल्लू. तर ते तुम्हाला मी दाखवते आता सकाळी. आतमध्ये झाला आहे अंधार. तर मामा आलेत. बरेच दिवसांनी आलेत मामा. आणि मामांनी छान असे पेरू आणलेत. ट्रॅक्टरचा आवाज येतो. ट्रॅक्टर घरी यायला लागला त्याच्यामुळे. तर कोणाकोणाला असे छान मस्त रानातले पेरू आवडतात ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मी मागे पण व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे माझ्या दोन्ही मुलींना पेरू खूप आवडतात. माझ्या बहिणीच्या मुलीला पण माझ्या मुलीला बहिणीला त्यांना हे खूप पेरू आवडतात. मग आता जायला पण वेळ आहे ना. तर घेऊन गेले असते मी जाताना. तर तुम्हाला कसे वाटले हे पेरू नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर हे बघा त्या सशाच्या मागं काय यायची गरज आहे का. त्यांना आता आहे ना धार काढली की दूध ठेवायचे. माझा चहा गार व्हायला लागलाय. सीताफळ पिकली नाही आहेत कच्चीच आहेत. पिकवायला ठेवायची सीताफळ. मस्त गावाकडचे बिना फवारायचे. अजून ह्याला काही फवारा नाही काय नाही. नैसर्गिकरित्या पिकलेले पेरू. तर ओरडायला लागलेत बिचारे. भूक लागली आहे त्यांना आता दूध ठेवायचं आहे.